नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन अपडेट आलेले आहे। लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत, कालपासून पैसे आलेले नाही आहेत, लक्षात घ्या। खूप अशा माझ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना काल पैसे आलेले आहेत, आज सकाळी देखील आलेले आहेत, परंतु कालपासून सुद्धा माझ्या खूप अशा बहिणी आहेत ज्यांना एकही रुपया आलेला नाही। तिन्ही हप्त्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। त्यासाठी शासनाने एक दिलासा दिलेला आहे। आता लाडक्या बहिणींना शासनाने एक मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तो कोणता निर्णय आहे ज्यामुळे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कोणीही घाबरू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। तुमच्या जवळपास सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होणार आहे, कारण हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता, आणि हा आपल्या सगळ्या बहिणींच्या हिताचा निर्णय आहे। तर लक्षात घ्या, तुमचा कालपासून जर पैसे आले नसतील अजून तर कोणीही टेन्शन घेऊ नका। सगळ्यांना मी आज काही व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते तुम्हाला सांगितल्यानंतर कळेलच की काय होणार आहे पुढे। तर बघा, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे। आता मी तुम्हाला स्क्रीनशॉटसुद्धा दाखवतो काय काय याच्यामध्ये, की अजून आम्हाला पैसे काहीच आले नाहीत। आधार सीडिंग आहे तरीही फोन बँकेला लिंक आहे तरीही आलं नाही। दादा पैसे आले नाही, अहमदनगर जिल्हा 11 जुलैपासून फॉर्म भरला होता, आधार लिंक केला होता, सगळं होतं तो, तरीही आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत, काय करायचं। लक्षात घ्या, हा प्रश्न बहुतांश महिलांचा आहे। खूप महिलांना पैसे आलेले आहेत, खूप महिलांना पैसे हे मिळालेले नाही आहेत। तर अशामध्ये काय करायचं, तर लक्षात घ्या, तुम्हाला मी आता सोपी गोष्ट आणि सोपं ह्याच्यामध्ये सोल्युशन सांगणार आहे जे शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पण बघा, तुम्ही सांगितलं आहे की आम्ही फॉर्म भरताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अकाउंट नंबर दिला होता, पण ते आधार लिंक करून देत नव्हते म्हणून SBIचा अकाउंट उघडला 5 सप्टेंबरला तिथं। लक्षात घ्या, आता अशा गोष्टी ज्या आहेत, तुम्ही एक अकाउंट देताय, दुसरीकडे आधार लिंक करताय, तर ह्या गोष्टी पण कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहेत। पुढचं बघा, जर तुम्हाला अजून सांगतो मी, भाऊ मला पण पैसे आले नाहीत, अजून किती दिवस वाट बघू। लक्षात घ्या, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, कारण काल खूप माझ्या बहिणींना पैसे आलेले आहेत। स्वतः मी जे फॉर्म भरले होते त्यातले 50% महिलांना, 60% महिलांना पैसे आलेले आहेत, 40% महिला अजूनही तशाच आहेत। तर त्यांनासुद्धा आता काय होणार आहे ते आपण बघणार आहोत। त्या तत्पुरती मी थोडेसे प्रश्न घेत आहे की एकही हप्ता आलेला नाही आहे। अशा आहेत भरपूर अशा कमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण की आम्हाला एकही पैसे आलेले नाहीत, नाही आले, लाडक्या बहिणीचा विषय गंभीर झाला आहे। आता बरोबर आहे, कारण मित्रांनो सगळ्या गावाला पैसे येत आहेत, आपल्यालाच पैसे येत नाही म्हटल्यावर हे कुठंतरी एक प्रॉब्लेमॅटिक वाटतं आपल्याला की हा आता हे नेमकं ह्याच्यामध्ये काय होत आहे। आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे मित्रांनो, की पेंडिंग फॉर्मचा म्हणजे भरपूर मला कमेंट्स आले होते की पेंडिंग फॉर्मबद्दल सांगा सर, काय होणार आहे। लक्षात घ्या, 30 सप्टेंबरपर्यंत हे सगळं चालणार आहे। तर तिसऱ्या हप्त्याचा जे काही आहेच आहे, तर तुमचा जो फॉर्म आहे तो येईल त्या 1 ते 2 दिवसामध्ये जो पेंडिंग स्टेटस आहे तिथून तो काहीतरी चेंज होऊन पुढे जाईल। एकतर तो तुमचा फॉर्म काय होईल तर पात्र होईल, एकतर नाहीतर तो काय होईल, एकतर अपात्र होईल। शक्यता आता तुमची पात्र होण्याचीच आहे, कारण सगळ्या बहुतांश महिला ह्या पात्र होत आहेत। तर टेन्शन घेऊ नका। आणि ज्यांचा परमनंट फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांना ऑप्शन तर आलेलं नाही अजून, म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे असंही आपण म्हणू शकतो। ज्यांचा परमनंट रिजेक्ट झाला आहे, परत आहे का, ज्यांचा फॉर्म परमनंट रिजेक्ट म्हणतो आम्ही, हे ज्यांचा झाला असेल त्यांना पुढे काही होणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। परंतु ज्यांचा पेंडिंग आहे किंवा इन रिव्ह्यू आहे किंवा अप्रूव्ड आहे, अशा महिलांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जे काय सांगतो ते लक्षात ठेवा। पुढं लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार तिसरा हप्ता। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं एक मोठं विधान झालेलं आहे। आता निर्णय बघा काय झाला आहे मंत्रिमंडळात, ते तुम्हाला सांगतो। ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये काय निर्णय झाला ते पण मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे। लक्षात घ्या, जे आपले पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील त्यांनी सांगितलेलं आहे, पात्र लाभार्थी केवळ KYC आधार सीडिंग नसल्यामुळे वंचित आहेत। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर एक बैठक होणार आहे। म्हणजे आज 26 तारीख आहे, आजच ही बैठक होणार आहे, लक्षात घ्या। त्याच्यासाठी तुम्हाला आता कदाचित हा वेळसुद्धा वाढवून दिला जाऊ शकतो। त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत तर सांगितलं आहे। आता इथं काय सांगितलं आहे की त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत लाभ मिळणार। पहिलं होतं की 29 सप्टेंबर असं होतं, आता त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत लाभ मिळणार आहे, लक्षात घ्या। तर ही एक बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे। आता पुढे बघा काय सांगितलं आहे त्यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस तिसरा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येणार असून जिल्ह्यातील बघा 1,07,222 पात्र लाभार्थी वंचित आहेत, लक्षात घ्या। आणि आधार सीडिंग नसल्यामुळे हे वंचित राहिलेले आहेत, हे त्यांनी सांगितलं आहे। आता पुढे बघा एक मोठी न्यूज आहे, महत्त्वाची गोष्ट आहे। आता ही जी बाब आहे ती एका जिल्ह्यासाठी नाही मित्रांनो, आता ही या जिल्ह्यासाठी नाही तर प्रत्येक जिल्ह्यासाठी, छत्रपती संभाजीनगर असू द्या, सोलापूर असू द्या, जळगाव असू द्या, परत इकडं पुणे जिल्हा असू द्या, मुंबई असू द्या किंवा ठाणे असू द्या,
हे काही जे आहे ह्या सगळ्यांसाठी मी हे सूचना सांगत आहे की हेच सगळीकडे चाललेलं आहे की जे काय तुम्हाला मी आता सांगितलं की आधार सीडिंग किंवा एक अकाउंट दिला आहे दुसऱ्या अकाउंटमध्ये नाही आहेत किंवा दुसऱ्या अकाउंटमध्ये आहे तिसऱ्या अकाउंटमध्ये असं आहे किंवा ADBT एनेबल नाही आहे, ह्या अशा गोष्टी आहेत. तर लक्षात घ्या बघा पुढे काय म्हणलेले आहेत ते 9,61,000 बहिणी पात्र झाल्यात. त्यातील 1,500 रुपयांचे 2 हप्ते प्रदान करण्यात आले होते. त्यातील 1,07,000 महिला ही केवळ KYC आणि आधार सीडिंग नसल्यामुळे पैसे पडलेले नाहीत. तर ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होतील असंही पालकमंत्र्यांनी इथं सांगितलेलं आहे. आता सगळं लक्षात घ्या. सर्व प्रांत तहसीलदार गट विकास अधिकारी यांना यात लक्ष घालून ग्रामस्तरावरची यंत्रणेकडून येत्या 2 दिवसात काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेला आहे. लक्षात घ्या जे काही तुमचं ग्रामीण स्तरावरती जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा आता आदेश केलेले आहेत की तुम्ही जाऊन पटकन तुमचे जे काही ग्राम लेवलला आहेत तुमचे जे काही एरिया आहेत तुमचे सगळे कामं करून घ्या. आधार सीडिंग असू द्या काही असू द्या कुठलंही काम ह्या 2 दिवसात पूर्ण करायचं आहे. कुठलं कोणीही वंचित राहता कामा नये असं त्यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि हे चांगलं आहे मित्रांनो कारण एकही आपली माता भगिनी याच्यावरून वंचित राहिली नाही पाहिजे कारण सगळ्या या योजनेचा लाभासाठी पात्र आहेत असं आपण म्हणत आहोत. लक्षात घ्या शेतकऱ्यांनाही पीक विमासह विविध योजनेचे पैसे मिळालेले नाही आहेत. या विशेष मोहिमेत त्यांचेही आधार सीडिंग करून घेण्याची सूचना केलेली आहे. लक्षात घ्या शेतकऱ्यांचा सुद्धा मी आता व्हिडिओ टाकलेला आहे बघा शेतकरीचा पीक विमा योजना जे काही तुम्हाला कधी मिळणार आहे पैसे हप्ते ते सुद्धा मी टाकलेलं आहे. आणि एक PM किसान योजनेमध्ये बदल सुद्धा झालेला आहे फॉर्म भरताना नोंदणी करताना ते सुद्धा मी आज व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ जाऊन आपल्या चॅनलवरती जाऊन बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती सगळी माहिती ही खरी आणि पुराव्यासहित असते. त्यामुळं आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही बघत जा. लिस्ट चॅनलला व्हिजिट करा. चॅनलमध्ये पूर्ण सगळी लिस्ट तुम्हाला दिसत जाईल काय काय व्हिडिओ टाकलेले आहेत. जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा एक याच्यामार्फत सांगणं आहे की तुमचा आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घ्या. जो 18वा हप्ता आहे तो 5 ऑक्टोबरला जाहीर झालेला आहे. आता बघूया नेमकं ते त्या दिवशीच मिळतो का काय होत आहे. तर त्यांनी तर जाहीर केलेलं आहे. आता पुढं आपण बघणारच आहोत. लक्षात घ्या ह्या अशा सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी हे दिलेल्या आहेत. यावेळी तालुका स्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे समिती सदस्य यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यावर योग्य ते कार्यवाही करण्याची सूचना सुद्धा प्रशासनाने दिलेली आहे. लक्षात घ्या म्हणजे तालुका स्तरावर सुद्धा जे काही होत आहेत चाचण्या वगैरे काय टेस्टिंग तर त्याच्यावर सुद्धा आता त्यांना जाणून घ्या सगळं तुमचं जे अडचणी आहेत महिलांच्या त्या सगळ्या जाणून घ्या असं सांगितलं आहे. आणि तुमची जी काही पुढची प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर सुरू करायला हे सांगितले आहे. लक्षात घ्या आता कुणीही घाबरू नका. सगळ्यांना पैसे हे लवकरच येणार आहेत. यासाठी बैठक ही आज होईल. बैठकीत काय निर्णय होतोय की तारीख वाढते का अजून म्हणजे 30 सप्टेंबरची पुढे जाते का ऑक्टोबरपर्यंत जाते का 3ऱ्या हप्त्याची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु चॅनलला आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्रायबर खूप कमी आहेत. आपले व्हिडिओ तर खूप बघतात पण सबस्क्रायबर कमी आहेत. पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा नवनवीन आणि खरी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आता याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.